नमस्कार, गौरीज व्लॉग नाशिक या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। सगळ्यांना शुभ सकाळ। आणि आज आहे गणेश जयंती। तर आजच्या गणेश जयंतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा। खूप छान असं वातावरण आहे। प्रत्येक गणपती मंदिरामध्ये गणेश याग आहे, कुठे होम आहेत आणि खूप सुंदर असं प्रसन्न वातावरण आहे। तर हा गणेश जयंतीचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा सुखाचा जाऊ दे हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना। आज दुर्वांची कंठी कशी करायची हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आणायचे गणेश जयंती आहेच आहे, तर म्हटलं की दुर्वांची कंठी कशी करायची ते दाखवूया। तर नक्की व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तसंच आज गणपतीला अभिषेक पण करायचा आहे अथर्व शीर्षाचा। तर गणपतीला डेकोरेशन छोटंसं कसं करणार आहे ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। अशी दुर्वांची कंठी लावलेली आहे। गळ्यात गणपतीची मूर्ती छोटी आहे त्याच्यामुळे ती गळ्यात बसत नाही। मग पाळण्यात गणपती बसवत नाही असं म्हणतात, म्हणून तो पाळण्याच्या खालचा नुसता जो स्टँड होता त्याच्यावर मी गणपती ठेवला आहे, खाली पाटासारखा आहे त्याला, त्याच्यामुळे। आणि ही छोटीशी अशी गणपतीचं डेकोरेशन केलेलं आहे। 11 वेळा अथर्व शीर्षाची आवर्तनं करून गणपती बाप्पांना अभिषेक केला, नैवेद्य मोदकाचा नैवेद्य दाखवला। आज गणेश जयंती आहे। हे बघा, अशा पद्धतीने थोडक्यात थोडकं गणपतीला छान फुलांमध्ये बसवलं आहे। इकडे स्वामींना बसवलेलं आहे। हे अभिषेक पात्र आहे आणि मी अभिषेक केलेला आहे। ओम गण गणपतये नमः। एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात। आरती आत्ताच झाली गणपती बाप्पाची, मोदकांचा नैवेद्य दाखवला आणि आजची गणेश जयंती अशीच थोडक्यात थोडकी साजरी केली आणि गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतले। आता दुर्वांची कंठी कशी करायची ते बघूया। गणेश जयंती निमित्त दुर्वांची कंठी कशी करायची गणपती बाप्पाला ते बघूया। त्याच्यासाठी हा एक दोरा सिंगल घेतलेला आहे। हा सिंगल दोरा, हे बघा, हा सिंगल एवढा मोठा दोरा आहे, हा मी डबल करून घेतला। हा दोरा असा डबल करायचा आणि इथे गाठ घालायची, इथे पक्की गाठ घालणार। हा दोरा डबल झालेला आहे आणि ह्या मापाचाच, हा जेवढा दोरा आहे ह्याच मापाचा एक सिंगल दोरा मी घेणार आहे। हे बघा, ह्याच मापाचा सिंगल दोरा, एक म्हणजे हे दोन झाले, दोन पदर, एका दोऱ्याचे दोन पदर करून गाठ मारली। आता हा सिंगल दोरा एक अजून घेतला, त्याला अजून एक इथे गाठ मारणार असं। आणि आता काय करायचं, ह्या दोऱ्याच्या मापाचाच तो घ्यायचा आहे, म्हणजे हे झाले 3 पदर। हा जो दोरा आहे एक डबल केलेला दोरा आणि एक सिंगल दोरा, इथे स्टूल किंवा तुम्ही बेडचा पावका असेल असा पावक्याला बांधून घ्यायचं। इथे मी स्टूल घेतलंय, ह्या स्टूलच्या अशा कोणामध्ये हा जो दोरा आहे हा थोडासा मी इथे असा बांधून घेणार आहे। हे बघा, हा जो दोरा आहे हा आपल्या साईडनी मोकळी बाजू इकडे घ्यायची आणि आपल्या बाजूनी ह्या पावक्याला किंवा म्हणजे हा स्टूलचा कोपरा आहे इथे हा दोरा मी बांधून घेतला। आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, हा जो डबल पदर आहे याच्यामध्ये दुर्वांची जुडी घ्यायची, ती अशी टाकायची। दुर्वांची जुडी टाकल्यानंतर ती पक्की करायची। हे घेतल्यानंतर हे बघा, हा जो सिंगल पदर आहे हा सिंगल पदर याच्यावरून घ्यायचा, ह्या दोऱ्यावरून, हा खालचा जो दोरा आहे याच्यावरून सिंगल पदर घ्यायचा आणि तो पक्का करायचा असा। तुम्हाला हा दोरा जर असा वाटत असेल की पुरत नाहीये तर हा दोरा सुद्धा तुम्ही इथे बांधून घेऊ शकता तुमच्या सोयीने। म्हणजे काय होतं की हा जो आहे पदर हा इथे फक्त घट्ट राहायला पाहिजे, ताठ राहायला पाहिजे। मधला जो पदर आहे हा दोन्ही बाजूनी दोरा आपण असा लावून घेऊ, म्हणजे मग सोपं पडेल। हे बघा, आता हे जे आहे हे मी इथे लावून घेते, म्हणजे मग मला इथे पण लावायला सोपं पडेल। हे बघा, किंवा मग इकडे कोणाला तरी धरायला सांगायचं, इथे धरावर, इथे धरायला लावायचं असं दुसऱ्या साईडने हा दोरा हा इथे धरायला लावल्यानंतर मग हा जो मधला जो दोरा आहे हा ताठ राहायला पाहिजे। एवढंच लक्षात ठेवायचं की हा जो दोरा ताठ राहायला पाहिजे। आणि सुरुवात ही आपल्याकडनं करायची, तिकडून केली तरी चालते पण आपल्याकडनं केलं तर मग मला सोयीस्कर होतं, म्हणून मी याच पद्धतीने करते। अशी एक 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 जोडी इथे पक्की करत जायचं। हे बघा, ही पहिली जोडी इथे पक्की झाली। आता तिकडून ताठ धरल्यानंतर इथे दुसरी जोडी सुद्धा पक्की होईल। नंतर ही दुसरी जोडी इथे टाकायची ह्या दोऱ्याच्या मध्ये। ही दुसरी दोरी टाकल्यानंतर परत काय करायचं, ही जोडी ठेवायची
आणि ह्या दोन्ही दोऱ्यांच्या खालून किंवा मधून तुम्ही असं जरी घेतलं तरी सुद्धा चालेल, म्हणजे हा इथे पक्का होतो. परत तिसरी जुडी घ्यायची. अशा प्रत्येक जुड्या 11 जुड्या, 21, 51 तुम्हाला जेवढ्या जुड्या हव्या असतील तेवढ्या जुड्या घ्यायच्या आणि मग हे असं पक्का करत जायचं. हे असं करायचं आणि हा जो इकडचा पदर आहे हा दोन्ही दोऱ्यांच्या खालून काढायचा. ही जुडी इथे पक्की होते. अशी कंठी करत करत इथपर्यंत यायचं. मध्ये जर तुम्ही फूल घातलं जास्वंदीचं तरी सुद्धा चालेल. हे बघा, या दोन पदरांच्या मध्ये हे घालायची जुडी. आणि हा जो दोरा आहे हा सिंगल आपण बांधलेला हा आपल्या हातातच ठेवायचा. हा इकडून घ्यायचा आणि इकडून घ्यायचा आणि ह्या दोन्ही दोऱ्यांच्या खालून काढायचा, म्हणजे मग इथे ही जुडी पक्की होते. हे अशा पद्धतीने ही पूर्ण दुर्वांची कंठी आहे ही आपण ओवून घेऊया. साधारणतः 11 ते 21 दुर्वांची कंठी मी करते गणपतीला. गणपतीच्या दिवसात सुद्धा 10 दिवस गणपतीला कंठी केली होती. आता आज गणेश जयंती आहे त्यानिमित्त म्हटलं कंठी करूया. तो व्हिडिओ तुमच्याबरोबर पण शेअर करू. एकदम सोपं आहे. ह्या दोन भागांमधून घालायचे दुर्वा. हा जो दोरा आहे हा ह्या इथून घ्यायचा आणि ह्याच्या खालून काढायचा आणि इथेच पक्का करायचा. आणि हे याला असा ताठपणा राहायला पाहिजे जेणेकरून ही जी गाठ आहे आपली इथली ही पक्की बसते. दोन्ही साईडला लावल्यामुळे काम सोपं होतं. अशा पद्धतीने. आणि इथली विण सुद्धा दिसते तुम्हाला, एकदम सरळ रेषेत येते. आता आपल्या किती झाल्या? 1 2 3 4 5 6 झाल्या. अजून 5 जुड्या बाकी आहेत. तुम्ही 11 दुर्वांची सुद्धा कंठी करू शकता किंवा 21 दुर्वांची, तुम्हाला जेवढी लागेल तेवढी तुम्ही करू शकता. हे बघा, अशा पद्धतीने इथे अशी पक्की करायची जुडी. गणराज रंगी नाचतो गणपते नमो नमः सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया ओम गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः. ची कंठी तयार होते. तुम्ही असं ही अशी सरळ दिसते आणि आपण गोल गळ्यामध्ये जेव्हा गणपतीच्या घालतो तेव्हा हे दोरे असे वरती येतात इकडे आणि ही अशी कंठी आपली तयार आहे. हे बघा, अशा पद्धतीने ही दुर्वांची कंठी तयार झाली. हा दोरा सुद्धा एका लाईनीत ओवला गेलाय बघा. मागून सुद्धा ती अशी दिसते आणि पुढून हा जो दोरा आहे हा एका लाईनीत यायला पाहिजे. लाल लोकर घेतली तर उत्तम. लोकर किंवा असा जाड पुडाचा दोरा असतो तो घ्यायचा. ही अशी दुर्वांची कंठी तयार होते. ही बघा, अशा पद्धतीने. कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला परत एकदा जवळून दाखवते. हे बघा, अशा पद्धतीने दुर्वांची कंठी आपण बनवून घेतलेली आहे. 11 दुर्वांच्या जुड्यांची कंठी ही बनवलेली आहे. तुम्ही 11, 21, 51, 101 तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या दुर्वांची मोठी कंठी तुम्ही बनवू शकता. आज मी तुम्हाला सोप्या पद्धतीने दुर्वांची कंठी कशी बनवायची ते दाखवलं. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आज तुम्हाला गणेश जयंतीच्या माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला, आनंदाचा, सुखाचा, समाधानाचा जाऊ दे हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.